नमस्कार मित्रांनो, तो विकास कराडकर चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता मी शाळेमध्ये आलेलो आहे। तर शाळेमध्ये स्टॉल टाकलेले मुलांनी खाऊचे काय ते पदार्थ बनवलेले आहे। तर तिथे मी आलेलो आहे, सरांनी आम्हाला बोलवलं आहे। तर तुम्हाला सगळे स्टॉल दाखवतोय आणि आपण पण पैसे आणलेत, फुकटमध्ये खातो भाऊ, उधारी भेटते तर बरी। तर आता तुम्हाला दाखवतो। तर गाईज मी आता इथे आलेलो आहे शाळेमध्ये। तर सगळे महिला मंडळ आहेत आमच्या गावातल्या। तर महिला तुम्ही कशासाठी आलेले इथे? आम्ही स्टॉल साठी आलोय। अच्छा, खाऊचा स्टॉल लावलेला आहे। अच्छा, खाऊ घेण्यासाठी आलोय। तर तुमच्या मुलांनी इथे स्टॉल टाकलेले आहेत का? हो, आमच्या मुलांनी टाकलेले आहेत। अच्छा, आपण तर बघूया पुढे गेल्यावर। आपण अजून पदार्थ लावलेले नाही आहेत। ही आमची बाई चिडलेली बघी, व्हिडिओ मध्ये घेत नाही म्हणून। तर तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही आज मुलांचे असे स्पर्धा भरवले, तर कसं वाटतं तुम्हाला? शाळा ही मुलांचा फक्त शैक्षणिक विकास नसून सर्वांगीण विकास करण्याचं एक माध्यम आहे। म्हणून शाळेमध्ये आम्ही सर्व प्रकारचे उपक्रम राबवतो। आज जो खाऊ गल्ली आनंदनगरी उपक्रम राबवलेला आहे, यामधून विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान, संख्या ज्ञान विकसित व्हावं यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे। अच्छा, तर सर कुठले कुठले स्टॉल टाकले इथे मुलांनी? मुलांनी 7 ते 8 स्टॉल आहेत मुलांचे। त्यामध्ये पाणीपुरी आहेत, परत सकस आणि पोषक भेळ आहे। तर आता तुम्ही पाहताय आणखी सुरुवात झालेली नाही आहे, परंतु अतिशय चांगल्या प्रकारचे केक आहेत, इडली आहे, साबुदाणा वडे आहेत। छान स्वादिष्ट सगळे स्टॉल आपल्याकडे आलेले आहेत। अच्छा, तर सर तुमच्या शाळेचं नाव आणि तुमचं नाव सांगा। माझ्या शाळेचं नाव रायगड जिल्हा परिषद शाळा मिरचोली। मी सुदर्शन भारत दिडोळे जूनमध्ये इथं मुख्याध्यापक पदावर जॉईन झालेलो आहे। अच्छा, ठीक, धन्यवाद। आणि आजचे मुख्य अतिथी रेश्माताई यांचं मी स्वागत करतो आणि गावातील सर्व नागरिकांचंही शब्दसुमनाने स्वागत करून आपल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतो। आज आपण शाळेमध्ये आनंद नगरी हा एक कार्यक्रम आणि आपल्या शाळेला जो काही रंगकाम करून दिलेला आहे मंगेश पवार यांनी, काही दिवसापूर्वी मंगेश पवार यांनी आपल्या शाळेला खूप चांगलं रंगकाम करून दिलेलं आहे। तर त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आपण इथं ठेवलेला आहे। तर या दोन्ही कार्यक्रमाची आपण सुरुवात आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे विद्येची आराध्य देवता माता सरस्वतीचं पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूजन करून करणार आहोत। तर मी आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि मुख्य अतिथी यांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजन करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। पाहिजे तसा द्या। तर त्यांनी लगेच शब्द दिला की तुम्हाला पाहिजे तो रंग द्या, तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीला द्या, माझी काही अडचण नाही त्याच्यामध्ये। तर त्यांना मी मागणी केली होती की शाळा चांगली दिसेल, अपेक्षा चांगला रंग द्यायचा आहे। कारण गाईज आता कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण। तर इथं स्टॉल लावले, तुम्हाला दाखवतो बघा। तर बाई कसं दुकान आहे? पाणीपुरीचा। आमचा फोटो काढे। पाणीपुरी एक नंबर। काय ते? अरे स्टॉल वाले पहिलेच खायला लागले। तिथं बस, इथं खा। बाई काय आहे? कपकेक। कपकेक कितीला आहे? 10 रुपये। उधारी नाही का? उधारी नाही का?
मला हे काय आहे? तांदळाचे वडे. काय आहे? तांदळाचे वडे. अच्छा, हे कितीला आहे? 10 रुपये. ईशा हे काय आहे? चना चटपटी. काय आहे? चना चटपटी. काय आहे हे बाय? चनापट्टी. चनापट्टी आहे ना ती? चना चटपटा. चना चटपटा. बाय हे काय आहे? आप्याची चटणी. आप्पे आणि चटणी. अच्छा, कोणी बनवलं हे? मम्मीने. तू नाही बनवलं? नाही. बाय काय आहे? साबुदाण्याचे वडे. अच्छा. तर सुजल हा व्हिडिओ मधला आहे आपल्या काली गुरुजी हे आपला हा काली गुरुजी व्हिडिओ मधला आहे. तर आता तू कसा स्टॉल टाकलेला आहे? कांदा भजी. कांदा भजी. आणि हे इडल्या. हे कितीला आहे? 10 रुपयाला 2. अच्छा. तर बाबू हे काय आहे? दुधी हलवा. दुधी हलवा. आणि हे फ्रेंच फ्राईज. क्रीम फ्राईज. चटणी सोम हे काय आहे? मंचुरियन 10 रुपये. पाहिजे तरच मी घेईन. हा नागेश जाधव म्हणून गावातला मुलगा आहे आणि त्यांचा हा गुड्डू आहे. दादा तुला कसं वाटतं गावात स्टॉल टाकले, शाळेमध्ये स्टॉल टाकले? हे बघा, सर्वप्रथम मी आपल्या शाळेतील रायगड जिल्हा परिषद शाळा मिरचोली या शाळेतील दोन्ही शिक्षकवृंद यांचं मनापासून मी आभार मानतो का हा आगळा वेगळा कार्यक्रम या मिरचोली गावामध्ये आणि मराठी शाळेमध्ये त्यांनी राबवलेला आहे, जेणेकरून यामार्फत मुलांना बेसिकदृष्ट्या मूलभूतदृष्ट्या का होईना व्यवसाय कसा करावा यामार्फत एक संदेश देऊ इच्छितात आणि तो संदेश खूप असा त्या उपक्रमामार्फत सरांनी असा आगळा वेगळा कार्यक्रम राबवून दिलेला आहे. तर मी या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरचोली चे शाळे शिक्षकवृंद यांच्या मनापासून आभार देतो आणि असंच कार्यक्रम या शाळेमध्ये राबव आणि मुलांना जनजागृती व्हावी हीच सदिच्छा. धन्यवाद. कसं वाटतं इथं तू आला, इथं स्टॉल टाकली शाळेमध्ये? एकदम खुश आहे मी. मस्त वाटतं तुला? मस्त वाटतं. मला एक फॅन भेटलेला आहे आणि फॅन तू काय खातोयस? काय खातोयस ते? काय आहे? पायपुरी. पायातली पुरी. पाणीपुरी. पाणीपुरी खातोय तो. तू काय खातोय? तर खूप मजा केली शाळेतल्या मुलांनी सगळे आणि मला खूप आवडलेलं इथलं आणि मी या शाळेत शिकलेलो आहे आणि मी तो झाड लावले म्हणजे झाडं वगैरे आम्हीच लावलेली आहेत. म्हणजे पहिले आम्हाला कोळी सर होते तर त्यांनी आम्हाला छोटे होतं तर आम्हाला ते मोठं केलं. तर या शाळेमध्ये आम्ही खूप काही शिकलेलो आहेत आणि आज ही स्पर्धा ठेवलेली आहे. मला खूप आवडलेलं आहे. हेच मला ही गावातली पूजा आमच्यावरती तर आम्ही छोटे होते तर माझ्या डोक्यात ही दगड टाकली होती. मला अजून आठवते ती स्वतः सांगते तिथं मारली होती. माझा डोका फुटला होता डोक्यातून. तर तुला कसं वाटतं पूजा इथं स्टॉल टाकले शाळेत? लास्टेस का आला? अगं ये. ठीक आहे. तर हे सगळे स्टॉल बघून खूप भारी वाटतंय. अच्छा. आणि विकास दादाने सगळ्या स्टॉलमध्ये जाऊन विकत घ्यायला पाहिजे. अच्छा. अशीच माझी इच्छा आहे. बाय. तर मित्रांनो हा गपचित खातोय. हा स्टॉलवाला आहे. हा गपचित खातोय. हा आपण पण खाऊ. पहिले उधार भेटतो का बघू? उधारी आहे का बघू फक्त. बटाटा घे.
तर कधी गेली कांदी उधारी भेटेल का? उठा के बाल्टी मारेगा साला, पानी नहीं मांगेगा. शेवटीला उधार भेटलं नाही मला. उधार खायला चालू होतं मी तर विकत भेटला. तर गाईच आता मी आणलेलं आहे. तुम्ही खाणार आहेत का? लगे आली अरे खाऊ दे मला. तो गाईच मला खाऊन दिलेलं नाही, सगळं खाल्लं. अरे प्लेट तरी सोड. गाई एक पण मला खाऊन दिलेलं नाही. अरे आवरडाने सगळं खाल्लेलं आहे. तर मित्रांनो इथं आमच्या शाळेत मस्त ही सुविधा झालेली, पाण्याची सुविधा केलेली आहे. तर कुणी दिली आहे गाईज? हा सगळ्यांच्या ह्यातला खातोय. अरे यार आम्हाला आहे का नाही काय? खूप छान झालेलं आहे सर, आवडलेलं आमच्या मुलींमध्ये. धन्यवाद. बाकी तुला कसं वाटतंय? अरे मस्त एकदम. लहान लहान पोरांचा कार्यक्रम केला. आपल्या वेळेला नव्हतं ना असं? आपल्या वेळी नव्हतं असं काही. सरांचं म्हटलं आभार आहेत, थोडं कार्यक्रम करून आणलं ते. अरे आवरडही किती खाल्लंय. तर आम्ही चाललेलो आहेत व्हिडिओ काढण्यासाठी, ब्लॉग बनवण्यासाठी. आम्हाला काय फुकट खायला भेटेल का? व्हिडिओ बनव. आम्ही पण स्टॉल टाकू, आपण पण स्टॉल टाकू, आम्ही पण टाकू स्टॉल. हा अरे यार तात्याने या घेतले, आपलं पॉपकॉर्न घेतलेले आहेत, आपण पण खाऊन बघू. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी, और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. तो वही तुम्हाला कसं वाटतं स्टॉल टाकले तुम्ही? तुमचा स्टॉल आहे ना ह्यो? आमचं नाही. रेड चटणी टाका. लिंबू सरबत घ्या. मी चोरून आणलेली आहे, त्या पोरांचं लक्ष नव्हतं तर यांनी कलिंगडची खाप चोरून आणलेली. चोर आहे हा, खूप खूप चोर आहे. पैसे दिले नाही, काय नाही दिले. त्यांना कोणाला चालवलं? आम्हाला नाही का? आम्हाला 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 आमचा संडे काल नव्हता ना, आज आहे संडे. आम्हाला मंडेच पण चालेल. नको ना. अरे हे काय डायरेक्ट आकाश स्टॉलवर बसलाय. आवरड एक नंबरचा. किती खाल्ल्या गाईच. हा सरबत दाखवायला आला मला. मी इथं वैतागून बसलोय, म्हणजे कंटाळा आला म्हणून मी इथे बसलोय. तर मला सरबत सरबत तू घेतलाय का? कितीला आहे? 5 रुपयाला सरबत. 5 रुपये कॅडबरी चॉकलेट. मस्त जोक मारा. या हस रे हलकट हस. तो वहिनी तुम्हाला तुम्ही एवढं सामान घेतलं, किती रुपयाचं सामान आहे? 40 रुपयाचा. 40 रुपयाचा. 40 रुपये 50. हे आम्हाला आणलंय का? नको. बोलत तेवढं बाद झालं, बोलत तेवढं बाद झालं. चला तिकडं.
गाईज खूप मस्त वाटलं शाळेमध्ये जाऊन. मुलांनी खूप छान पदार्थ बनवलं होतं. तर असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर शेअर करा. थँक्यू.